स्वागत आहे हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये। नमस्कार मंडळी, मी कॉमेडी जोक सांगणार आहे। ती मला म्हणायची, 12वी नंतर मला फॅशन डिझायनर बनायचंय। आता गलीतल्या बायकांचा पिको फॉल करते। विज्ञानाचा तास सुरू असतो। मास्तर, सांग बर बंड्या, साखर आपली सर्वात मोठी शत्रू का असते? बंड्या, कारण हिंदीत तिला चिनी म्हणतात आणि विरघळली की तिचा पाक होतो। मास्तर शाळा सोडून अफगाणिस्तानला गेले। बायको जेवण करत असताना, नवरा, ओय तुझं थोबाड पुस की। बायको, काय म्हणाला? नवरा, अगं तुझं थोबाड पुसती का? फेसबुक उघड, फॉलो कर मला। बायको, असं होय, करते। नवरा, वाचलो देवा। काल संध्याकाळी एवढं बोर होतं, मग मी बायकोलाच माकडीन म्हणालो। 3 तास कसे निघून गेले कळलेच नाही। थोडा कामचोरपणा पण अंगात असला पाहिजे। दिवसभर काम करून काय तुम्हाला कोणी अवॉर्ड नाही देणार आहे। आज दुपारी बायकोचा फोन आला, रिकामे बसले असाल तर कपडे धुवून टाका, नाहीतर मी आल्यावर धुईल। मला काय समजना नेमकं हिला म्हणायचं काय आहे ते। एक 90 वर्षाचे आजोबा स्वर्गात गेल्यावर स्वर्गातल्या सुंदर अप्सरांचं नृत्य पाहून रडले आणि म्हणाले, मी योगाच्या फंदात पडलो नसतो तर खूप आधी पोचलो असतो। गण्या, डॉक्टर साहेब, माझ्या बायकोला माझी काहीच किंमत नाहीये, सतत चिडचिड करते, माझं अजिबात ऐकत नाही, तुम्ही तिला शांत करू शकता का? डॉक्टर, अरे मला हे जमले असते तर मी रविवारी क्लिनिक उघडून कशाला बसलो असतो। मुलगा लग्नासाठी मुलगी बघायला गेला। त्याने विचार केला मुलीसोबत इंग्लिशमध्ये बोलावं। त्याने मुलीला विचारलं, तुला इंग्लिश जमते का? ती लाजून म्हणाली, तुम्ही जर प्रेमाने पाजत असाल तर देशी पण चालेल। No. सासरवाडीला गेल्यावर सासरचे लोक नेहमी म्हणतात, जावे बापू सांभाळून घ्या। पण नेमकं सांभाळायचं कोणाला, बायकोला की बायकोपासून स्वतःला? पुण्यात पत्नीचा छळ केला म्हणून हवामान खात्यातील कर्मचाऱ्यास अटक। रोज पावसाचा अंदाज सांगून बायकोला भजी करायला लावायचा। एका चुकीसाठी जन्मठेपेची शिक्षा मिळालेल्या 2 व्यक्तींना साडू म्हणतात। याला अपमान म्हणावं की प्रेम? नवऱ्याने बायकोला विचारले, तुला हँडसम नवरा आवडतो का हुशार आवडतो? बायको, दोन्ही नाही, मला तुम्हीच आवडता। एकटं पडल्यावर घाबरायचं नसतं, कारच सिंहासनावर, स्मशानात आणि मैदानात माणूस एकटा असतो। साहेब, माझी बायको हरवली। अहो मग पोलीस स्टेशनमध्ये जा, हे पोस्ट ऑफिस आहे। च्या मायला आनंदाच्या भरात कुठं जाऊ तेच समजेना। No. पुरुष हा लग्नाआधी वाघ असतो
आणि लग्नानंतरही वाघच असतो. फक्त लग्नानंतर दुर्गा देवी त्या वाघावर बसलेली असते. बायको, माझं नेट खूप स्लो चालत आहे. नवरा, जिभेला कनेक्ट कर. तर मंडळी, तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.